बघा, एक टोल 18 मिनिटांनी वाजतो, दुसरा टोल 24 मिनिटांनी, तर तिसरा टोल 32 मिनिटानंतर वाजतो. जर हे तिन्ही टोल 8 वाजता एकत्र वाजले तर त्यानंतर ते पुन्हा एकत्र वाजण्याची वेळ निवडा. प्रश्न सोडवायचा कसा सर? हे जे इथं 18, 24 आणि 32 दर्शवले, इथं 18, 24 आणि 32 यांचा मात्र लसावी काढा. तीनही संख्या 2च्या पाड्यात. बे 9 18, बे 12 24, बे 16 32. आता परत 3 न भाग द्या. 3 तिरी 9, 3 चूक 12, 16 ला जात नाही. 4 न भाग द्या. 3 ला जात नाही. 4 1 4, 4 चूक 16. लसावी म्हणजे काय? तर या उभ्या सारणीतील सामायिक, आडव्या सारणीतील असामायिक अवयवांचा गुणाकार म्हणजे लसावी. म्हणजे 2 3 4, 3 1 4, 2 6 चूक 24 72 गुणिला 4 2 8 4 7 28. 288 मिनिटानंतर त्या टोल एकत्र वाजतील. आता 288 मिनिटानंतर त्या टोल एकत्र वाजतील 288 मिनिटाच्या फरकाने. 288 मिनिटं झाले की टोल एकत्र वाजणार. परत 288 मिनिटानंतर टोल एकत्र वाजणार. हे इथं मिनिटानंतर का आलं? तर हे जे एकक दर्शवले हे एकक मिनिटे आहेत. लक्ष द्या. 18 मिनिटांनी, 24 मिनिटांनी, 32 मिनिटांनी. ओके. आता प्रश्न, हे तिन्ही टोल सकाळी 8 वाजता एकत्र वाजले होते. आता त्यानंतर ते पुन्हा एकत्र वाजण्याची वेळ निवडा असा प्रश्न. 288 मिनिटं म्हणजे किती तास हो? भागिले 60 करा. हा भाग जातो लेकरांनो 4.8. आता 4.8 तास हे उत्तर प्राप्त होते. हे 4.8 मधले हे 4 तास आहेत. तर 0.8 हे आहेत मित्रांनो मिनिट. लक्ष द्या. आता 0.8 म्हणजे किती मिनिटं? त्यासाठी तासातल्या 60 मिनिटांना गुणायचं. 0 अगोदर घेऊन तो 6 8 48. एक घर सोडून दशांश चिन्ह, एक घर सोडून दशांश चिन्ह द्या. म्हणजे 0.8 म्हणजे 48 मिनिटे. 288 मिनिटे म्हणजे एकूण किती तास किती मिनिटे हो? तर 4 तास 48 मिनिटे. सकाळी त्या 8 वाजता एकत्र वाजल्या. आता कधी वाजणार? 4 तास 48 मिनिटाची इथं भर घाला. म्हणजे हे 48 आणि हे 48 दुपारी 12:48 ला, दुपारी 12:48 वाजता त्या तीनही टोल एकत्र वाजतील. हे या प्रश्नाचं लेकरांनो उत्तर. ओके. हार फुले बेल घंटी ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल. ओके.